त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 51 सॉल्व करणार आहे। टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम ऑन अर्थ सरफेस इज टी। तर टाइम पिरियड दिलेला आहे अर्थच्या सरफेसवरती टी इतका। इट्स टाइम पिरियड बिकम्स एक्स टी वेन टेकन टू हाईट आर इक्वल टू अर्थ्स रेडियस। तर आपल्याला टाइम पिरियड फाइंड करायचा आहे नवीन, तो एक्स टी इतका आहे। ओके, तर आपल्याला त्याला एच एवढ्या हाईटवरती घ्यायचं आहे। एच किती आहे तर आर इतकी त्याची हाईट आहे अबव द अर्थ सरफेस। द व्हॅल्यू ऑफ एक्स विल बी, तर त्या एक्सची व्हॅल्यू किती असेल ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं। हा क्वेश्चन 2023ला आलेला होता। याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे 4, बी ऑप्शन 2, सी ऑप्शन आहे 1/2, डी ऑप्शन आहे 1/4। तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर याला आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया। तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला टाइम पिरियड सिंपल पेंडुलमचा अर्थच्या सरफेसवरती टी इतका दिलेला आहे। एक काम करू, त्याला T1 कन्सिडर करू। T1 जो दिलेला आहे तो किती दिला आहे तर टी इतका आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। ठीक आहे, टाइम पिरियड T1 इज इक्वल टू टी। ओके, त्यानंतर त्याचा टाइम पिरियड आपल्याला अर्थच्या पासून एच एवढ्या हाईटवरती म्हणजे एच इज इक्वल टू आर एवढे हाईटवरती घेऊन जायचं आणि त्याचा जो टाइम पिरियड आहे T2 तो दिलेला आहे तुम्हाला किती एक्स टी इतका दिलेला आहे। ओके, आणि एच जो आहे हाईट तर तो किती दिला आहे तर आर इतका दिलेला आहे, म्हणजे आर एवढ्या हाईटवरती त्याला आपल्याला घेऊन जायचं आहे अबव द अर्थ सरफेस। तर या एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे। जर अर्थच्या सरफेसवरती टाइम पिरियड जर घेतला तर त्याचा फॉर्म्युला येईल 2π√L/g। जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अर्थच्या सरफेसवरती ती फिक्स राहील। आणि हा जो T1 आहे तो किती आहे तर आपला टी इतका आहे, तर आपण ती व्हॅल्यू या ठिकाणी पुट करून देऊ। ओके, टी हा झाला तुमचा 2π√, काय आहे तर आपला L/g इतका। हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन। आता आपल्याला काय करायचं, हा जो पेंडुलम आहे तो कुठे घेऊन जायचा तर आर एवढ्या हाईटवरती अबव द अर्थ सरफेस। मग याच्यासाठी आपल्याला GHचा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि GHचा फॉर्म्युला आहे G(r/r+H) त्याचा स्क्वेअर। पण H व्हॅल्यू किती आहे तर आर इतकी, तर ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करणार। मग आपला GH जो आहे GH भेटेल आपल्याला G(r/r+H)। याच्या जागी टाकलं आर, त्याचा काय झाला स्क्वेअर। आर प्लस आर किती होणार 2r। ओके, मग आपला जो GH आहे तो भेटेल GH इज इक्वल टू G(r/r+r) किती झाला 2r, त्याचा काय होणार स्क्वेअर होणार। ठीक आहे, इथला आर आणि इथला आर काय झाला कॅन्सल। मग आपला GH जो आहे तो किती भेटणार तर G आणि या 2चा जर स्क्वेअर केला तर तो किती भेटणार तर 4 भेटेल। ओके, मग जो नवीन टाइम पिरियड आहे तर तो किती असणार T2चा फॉर्म्युला राहील 2π√L/g। जीच्या जागी काय करायचं आपल्याला फक्त GH या ठिकाणी आपल्याला पुट करायचा। मग T2 जर घेतला तर T2ची पण व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करू आणि या T2ची जी व्हॅल्यू आहे T2ची व्हॅल्यू आहे x × t, एक्स टी इतकं। हा झाला 2π तसाच, √L पण तसाच आणि या GHच्या जागी मी काय टाकणार G/4। ओके, 4 कुठे जाणार न्यूमरेटरला। मग xt तसाच झाला, 2π पण तसाच आहे, √L/g मी सेपरेट केला आणि या 4ला सेपरेट स्क्वेअर रूट टाकतो आणि 4 कशाचा स्क्वेअर रूट आहे तर या आहे 2चा। मग आपला xt जो असेल तो किती असेल 2, याचा आहे स्क्वेअर रूट 2 आणि याला मी ब्रॅकेटमध्ये टाकतो 2π√L/g। जर तुम्ही इक्वेशन 1 जर बघितलं तर 2π√L/g म्हणजेच आपला काय असतो टी असतो। मग ते या ठिकाणी आपण पुट करून टाकू। मग xt इज इक्वल टू काय आला तर 2t आणि कुठून आलं तर फ्रॉम इक्वेशन 1। इथला टी आणि इथला टी काय झाला कॅन्सल। मग आपला x जो आहे तो किती भेटणार तर 2 आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय। मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ऑप्शन बी, म्हणजेच काय x इज इक्वल टू 2 ही त्याची व्हॅल्यू असेल।